दरम्यान बटेंगे तो कटेंगे महाराष्ट्रात आणण्याची गरज नाही असं स्पष्ट मत पंकजा मुंडे यांनी नोंदवलंय। योगींची खरं तर ही घोषणा आणि योगींच्या या घोषणेवरनं भाजपमध्येच असहमतीचे स्वर दिसत आहेत। पंकजा मुंडेंनी या घोषणेपासून स्वतःला दूर ठेवलेला आहे। बटेंगे तो कटेंगेची महाराष्ट्रात गरज नाही, ही घोषणा महाराष्ट्रात आणण्याची गरज नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या। योगींच्या घोषणेवरून भाजपात असहमतीचे स्वर दिसून येत आहेत, मात्र पंकजा मुंडेंनी या घोषणेपासून स्वतःला दूर केल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे। आपण बघतोय काही दिवसांपूर्वी जेव्हा योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात आले होते, राज्याच्या दौऱ्यावर आले होते आणि त्या प्रचार सभेमध्ये त्यांनी बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला आणि त्यावरनं अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या, साधक बाधक प्रतिक्रिया उमटल्या आणि भाजपत सुद्धा या घोषणेवरनं असहमतीचे स्वर बघायला मिळत आहेत। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेले। राहुल, योगींची खरं तर घोषणा, पण आता भाजपातनंच असहमतीचे स्वर। योगींच्या यादी खरं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं अशा पद्धतीचा एक भाग प्रचारात आणायचं ठरवलंय। अशा पद्धतीच्या बातम्या माध्यमांमध्ये नागपूर इथून प्रकाशित झाल्या होत्या आणि त्या संदर्भामध्ये अनेक माध्यमांनी त्याबद्दलचं सविस्तर विश्लेषण केलेलं होतं। सौरभ, अशा पद्धतीचं वक्तव्य जे आज इंडियन एक्सप्रेस मध्ये छापून आलेलं आहे, जर तसं ते वक्तव्य असेल तर अजूनही भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या मूलभूत विचारधारेची जी एक्स्ट्रीम बाजू आहे त्याच्या विरोधात मत मांडता येऊ शकतं हे यातनं दिसतं। पण आता त्याला आपण दुसऱ्या बाजूने बघू। ह्या एकट्याच नाहीयेत, तर मी जेव्हा अशोक चव्हाण यांची मुलाखत केली होती तेव्हाही ते असं म्हणाले होते की मी भारतीय जनता पार्टीमध्ये असून सुद्धा सेक्युलर आहे। पुढेही जाऊन ते असं म्हणाले की भारतीय जनता पार्टीला काही समुदाय मतं देत नाही, म्हणजेच मुस्लिम समुदाय मतं देत नाही, कारण बटेंगे तर कटेंगे हा कॉन्टेक्स्ट आहे तो धर्म विभाजनाच्या आधारावर आहे असं सगळ्यांचं मत आहे, मुस्लिम समुदायाच्या विरोधातलं आहे। तर अशोक चव्हाण असं सांगत होते की अशा पद्धतीची मतं मला मिळत आहेत। पंकजा मुंडे यांना सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं पराभवाचा फटका जो बसला त्याचं मुख्य कारण हेच सांगितलं जातं, कारण दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना बीड शहरातल्या मुस्लिम समुदायाची मतं मिळायची, परळीमधल्या बीड मुस्लिम समुदायाची मतं मिळायची, परंतु पंतप्रधानाच्या तेव्हाच्या सभा आणि आता ज्या पद्धतीचं बटेंगे तो कटेंगेचा नारा आहे त्यानंतर मुस्लिम समुदायाने एक गठ्ठा महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केल्याचं आपण बघितलं होतं। आता ही जी पॉलिटिकल डेमोग्राफी आहे त्या पॉलिटिकल डेमोग्राफीच्या कॉन्टेक्स्टमध्ये पंकजा मुंडे बोलत असावेत असं आपल्याला दिसतं आहे। पण ही चांगली गोष्ट आहे की अनेक जणांचं मत आहे की महाराष्ट्रामध्ये बटेंगे तो कटेंगे ह्या विचारधारेला फारसं स्थान नाहीये। तिथे जर आपण बघितलं तर एक वेगळ्या प्रकारचा मतप्रवाह हळूहळू भारतीय जनता पार्टीमध्ये तयार होतोय असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो। निश्चितच राहुल, याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूच। तुर्तास धन्यवाद। दरम्यान आपण बघतो योगींच्या विधानावरनं असहमतीचे सूर आहेत। विकास हाच माझ्यासाठी खरा मुद्दा असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या। असा कोणताही मुद्दा महाराष्ट्रात आणण्याची गरज नाही। योगींनी यूपीच्या राजकीय स्थितीनुसार विधान केलंय। महाराष्ट्रात जसा अर्थ समजला जातोय तसा अर्थ नाही।